आता यांना जोडूया आणि एक रेष जर आपण पश्चिम आकाशात नेली तर आपल्याला मिळतो लाल ठळक तारा रोहिणी. तेवढंच पुढे आहे विरळ तारकुच्छ कृत्तिका. इथे कमीत कमीत 800 तारे आहेत. आणि बरोबर त्याच वेळी आपण पूर्व क्षितिजवर पाहू शकता गॉडेस ऑफ ब्युटी व्हेनस शुक्र. परत इथे येऊया, यांना जोडूया आणि एक रेष जर आपण पूर्व आकाशात नेली तर आपल्याला मिळतो रात्रीचा आकाशातला सर्वात ठळक तारा व्याध सिरियस. त्याचा बरोबर दक्षिणेला आहे रात्रीच्या आकाशातला दुसरा सर्वात ठळक तारा अगस्त्य कॅनोपस. सुमारे डोक्यावरती मिथुन तारका समूहामध्ये 2 ठळक तारे आहेत, केस्टन आणि पोलक्स. यांचा समांतर अजून एक जोडी आहे, प्रोसियॉन गोमिझा. यांना जोडलं तर आपण पाहू शकता समांतर एक्लिप्टिक. आणि त्यानंतर सूर्योदय होणार आहे आणि नवीन दिवस सुरू होणार आहे. आकाशाबद्दल माहिती आपण इथे संपवतोय. आता आपण स्काय शो पाहूया, स्टार्स अँड वंडर्स ऑफ द युनिवर्स. आणि जर काही पण प्रश्न असेल आपण मला कार्यक्रम नंतर विचारू शकता. आता आपण पोहोचलोय नेहरू तारांगण, जिथे भर दिवसाही तारे चमचम करत असतात. भाई साहब, इथे आपण अगदी आरामात ताऱ्यांची नव्याने मैत्री करू शकतो. वरच्या या भूमिकाचं ताऱ्यांनी भरलेल्या आकाशात परिवर्तन होतं. पृथ्वीवरच्या कोणत्याही ठिकाणात कोणत्याही काळात म्हणजेच भूत भविष्य आणि वर्तमानाचं आणि कोणत्याही वेळेचं आकाश इथं आपण पाहू शकतो. असं समजा की आपण ताऱ्यांना स्पर्शही करू शकतो. ताऱ्यांच्या मात्र सूर्यास्ताच्या वेळी निर्माण झालेलं क्षणिक औदासीन्य हे हजारो सूर्य दूर करतात. या सूर्यांनाच आपण तारे म्हणतो. त्या सरळ रेषांनी जोडल्यावर या सांगाड्यासारख्या विविध आकृत्या दिसू लागतात. आपण त्या